नमस्कार. आज मी एका विशिष्ट तारखेपासून सुरुवात करतो. 3 मे 2026 रविवारचा दिवस होता. भारतातल्या 5,400 परीक्षा केंद्रांवर सकाळी एक हलकीशी थंडावलेली हवा होती. 22,71,600 एवढी मुलं आणि मुली त्या दिवशी पेन हातात धरून बसली होती. कुणाच्या हातात आईने सकाळी दिलेला दही साखरेचा छोटा डब्बा, कुणाच्या मनात गेल्या 2 वर्षांची, कधी-कधी 3 वर्षांची तपश्चर्या. नीट, भारतातली सर्वात मोठी वैद्यकीय परीक्षा. ती परीक्षा त्या दिवशी झाली. पेपर सुटला. मुलं घरी आली. कुणी रडलं, कुणी हसलं, कुणी म्हणालं बायोलॉजी कठीण होती. पालक रात्री उशिरापर्यंत बोलत राहिले. नेहमी सारखंच. आणि आज 12 मे 2026 ला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्या परीक्षेवर एक रेष ओढली. ती परीक्षा रद्द. कारण पेपर फुटी. मी हे ऐकलं तेव्हा सर्वात आधी एक चेहरा डोळ्यांसमोर आला. मला तो चेहरा माहीत नाही, पण तो आहे. पुण्यात, परभणीत, सोलापूरमध्ये, नागपूरमध्ये, सांगलीत कुठेतरी आहे. कोचिंगच्या एक छोट्या खोलीत, एका पंख्याखाली, सकाळी 5 वाजल्यापासून पुस्तक उघडून बसलेला. त्या चेहऱ्याला आज सकाळी कळलं असेल, पुन्हा सगळं सुरू. विचार करा. नाही, ही चूक झाली. विचार करा हे शब्द मी आज वापरणार नाही, कारण आज मी विचार करायला सांगण्याची ही वेळ नाही. आज मी फक्त एक गोष्ट सांगायला आलोय, आणि ती गोष्ट थोडी कठीण आहे. राजस्थान मधल्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपला एक हस्तलिखित कागद मिळाला. त्यावर 120 प्रश्न होते. 90 बायोलॉजीचे, 30 केमिस्ट्रीचे. प्रत्यक्ष परीक्षेच्या पेपरमधले बरोबर तेच प्रश्न, पण परीक्षेच्या आधी जयपूरमधल्या एका छपाई कारखान्यापासून सुरू झालेली एक साखळी सीकर, झुंझुनू, नगौर, डेहराडून आणि अगदी केरळपर्यंत पसरलेली. 15 जणांना ताब्यात घेतलंय. सीबीआयने तपास हाती घेतलाय. हे आकडे आहेत. आकडे महत्वाचे आहेत, पण आकड्यांच्या मागे काय आहे ते बोलूया. जयपूरमधल्या त्या छपाई कारखान्यात कुणीतरी एक रात्री प्रश्नपत्रिकेचा खुला कागद हातात धरला होता. कुणीतरी तो कागद कुणाच्या तरी हातात दिला. कुणीतरी त्यासाठी पैसे मोजले. कुणीतरी ते पैसे घेतले. आणि कुठेतरी सीकरच्या एका कोचिंगच्या मागच्या बाजूला, झुंझुनच्या एक लॉजमध्ये, काही मुलांना तो हस्तलिखित कागद हातात पडला. त्यांनी तो पाठ केला असेल. पास झालं तर डॉक्टर. आणि याच वेळेला परभणीच्या एक लहानशा गावात एक मुलगा रोज पहाटे 4 वाजता उठून त्याच बायोलॉजीच्या प्रश्नांची तयारी करत होता. त्याच्या आईला कारखान्यांची नावं माहीत नव्हती. त्याच्या बाबांना डेहराडून कुठे आहे ते माहीत नव्हतं. त्यांना फक्त एक माहीत होतं, त्यांचा मुलगा डॉक्टर व्हावा. म्हणून त्यांनी शेताचा एक तुकडा गहाण ठेवला होता. ही तुलना मला कठीण वाटते, पण ती मांडायलाच हवी. कारण नीट ही एक परीक्षा नाही. ती एक तराजूचा एक पारडा आहे. एका बाजूला 22 लाख मुलं, प्रत्येकाची स्वतःची गोष्ट, स्वतःचं स्वप्न, स्वतःचा संघर्ष. दुसऱ्या बाजूला एक यंत्रणा, जिच्यावर त्या 22 लाख स्वप्नांचा भार आहे. ती यंत्रणा डळमळली तर त्या तराजूचा तोल जातो, आणि मग प्रश्न पडतो, माझ्या मुलाची मेहनत, त्या परभणीच्या मुलाची तपश्चर्या, ती कशासाठी? एनटीएने आज जे केलं ते एका अर्थाने योग्यच आहे. पेपर फुटला असेल,
तर परीक्षा रद्द होणं हे प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. कारण जर ती परीक्षा तशीच चालू ठेवली असती तर डेहराडून मधच्या त्या लॉज मधल्या मुलांना सिकरचा कागद वाचून प्रवेश मिळाला असता आणि परभणीच्या त्या मुलाला काहीच नाही. पण इथे माझा प्रश्न सुरू होतो. 2019 पासून गेल्या 7 वर्षात भारतात 48 मोठ्या पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत 16 राज्यात, आणि या सगळ्या मिळून साधारणतः 1.5 कोटी विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित झाल्या आहेत. 1.5 कोटी महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 10व्या भागा एवढी मुलं. 2024 साली नीट यूजीवर असाच एक मोठा वाद झाला होता. तेव्हाही सीबीआय तपासाला, तेव्हाही व्यवस्था सुधारू अशी आश्वासनं आली. फेब्रुवारी 2024 मध्ये सरकारने पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट हा कायदाही केला. कायदा झाला आणि आज 2026 मध्ये पुन्हा तेच घडलंय. मला आज जयपूरच्या त्या छपाई कारखान्याबद्दल वाईट वाटत नाहीये. वाईट वाटतंय त्या कायद्याबद्दल ज्याने या साखळीला अजिबात स्पर्श केला नाही. वाईट वाटतंय त्या यंत्रणेबद्दल जिच्या आत 22 लाख मुलांचं भविष्य शिरतंय, आणि तरी एक हस्तलिखित कागद जयपूर मधून केरळपर्यंत पोहोचतो. आणि सर्वात जास्त वाईट वाटतंय त्या आई बाबांबद्दल ज्यांना त्यांच्या मुलीला आज पुन्हा एकदा सांगावं लागतंय, अरे थांब, परत एकदा अभ्यास कर. कारण ती मुलं अभ्यास करतील, ती करतच राहतील, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्यांच्याकडे जयपूरचा छपाई कारखाना नाही आहे. त्यांच्याकडे फक्त त्यांची पेन्सिल आहे. एनटीए म्हणतंय पुन्हा परीक्षा घेऊ, नवीन फी नाही, जुनी फी परत, नवीन ऍडमिट कार्ड येईल, परीक्षा केंद्र तेच राहील. हे सगळं तांत्रिकदृष्ट्या उत्तर आहे, पण तांत्रिक उत्तरांनी मन भरून येत नाहीत. एका मुलाला तुम्ही 2 वर्ष तयारी करायला सांगता, तो तयार होतो, परीक्षा देतो, आणि नंतर तुम्ही त्याला सांगता तू पुन्हा तयारी कर. त्या मुलाला आता तीच मानसिक स्थिती, तीच एकाग्रता, तीच आशा परत मिळवायची आहे. आणि ही गोष्ट मिळवायला सोपी नाही, कारण मनातला आत्मविश्वास हा ऍडमिट कार्ड नाही की तो पुन्हा छापून मिळेल. मी एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो, आणि हा प्रश्न एनटीएला नाही, सीबीआयला नाही, सरकारलाही नाही. हा प्रश्न आपल्यासाठी आहे. आपण एक अशा देशात राहतो जिथे डॉक्टर होणं हे केवळ एक करिअर नाहीये, ते एक जातीवाचक प्रतिष्ठेचं चिन्ह आहे. लग्नाच्या जाहिरातीत एमबीबीएस लिहिलेलं असलं की किंमत वाढते. नातेवाईक तुमचा मुलगा कुठे आहे विचारतात, आणि जेईई किंवा नीट हे उत्तर त्यांच्या डोळ्यात आदर निर्माण करते. यामुळे 22 लाख मुलं प्रत्येक वर्षी या एक परीक्षेच्या टोकावर उभी राहतात. आणि याच एक कारणामुळे जयपूरच्या त्या छपाई कारखान्यात एक हस्तलिखित कागदाची किंमत लाखो रुपये होते. मागणी आहे म्हणून पुरवठा आहे, आणि मागणी ही आपण निर्माण केलेली आहे. मी कोचिंग संस्थांच्या विरोधात नाहीये, मी पालकांच्या स्वप्नांच्या विरोधात नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय, एक परीक्षेच्या वर एखाद्या मुलाचं आयुष्य अवलंबून ठेवणं ही एक राष्ट्रीय धोकादायक स्थिती आहे. कारण जेव्हा एका दरवाजावर 22 लाख माणसं उभी असतात, तेव्हा तो दरवाजा कोणीतरी फोडण्याचा प्रयत्न करणारच. हे संकट जयपूरमध्ये जन्मलं नाही,
ते आपल्या प्रत्येकाच्या मनात जन्मलं आणि उपाय फक्त सीबीआय तपासात नाहीये. उपाय आहे आपण आपल्या मुलांना सांगायला सुरुवात करण्यात की डॉक्टर होणं ही एक वाट आहे, संपूर्ण रस्ता नाही. आज परभणीचा तो मुलगा पुन्हा पुस्तक उघडेल, कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. पण आपण समाज म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आपण त्याला किती पर्याय दिले आहेत? ही गोष्ट नीटची नाही, ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मुलांची आहे. आणि म्हणूनच आवाजच्या या व्यासपीठावर मी अशा विषयांवर बोलत राहीन जे फक्त बातमी नाहीत, तर आपल्या रोजच्या जगण्याच्या आत खोलवर रुजलेले प्रश्न आहेत. तुम्हाला हा संवाद आवडत असेल तर आवाज सबस्क्राईब करा, कारण ही चर्चा तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. परभणीच्या त्या मुलांपर्यंत ही चर्चा पोहोचवण्याचं काम आपण मिळून करूया. नमस्कार.